सन 1883च्या सुमाराची गोष्ट आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सूर्यपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात विनायक देशपांडे नावाचा एक माणूस राहत होता. वय 30 वर्षे. विनायक एक व्यापारी होता. धान्याचा व्यवसाय. दिसायला चांगला, बोलायला गोड. पण त्याचे खरे चारित्र्य वेगळे होते. विनायक सगळ्यांना खोटे बोलायचा. छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टी, सगळ्यांत खोटे. त्याला खोटे बोलण्याची सवय झाली होती. शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेताना तो खोटे वजन करायचा, कमी पैसे द्यायचा. विकताना जास्त वजन दाखवायचा, जास्त पैसे घ्यायचा. त्याची बायको सुमित्रा हे पाहत असे. तिला वाईट वाटायचे. अहो, तुम्ही असे का करता? हे खोटे आहे. व्यवसाय असा आहे, सगळे करतात. पण तरीही चुकीचे आहे. तू गप्प बस, घराचे काम बघ. सुमित्रा काहीच करू शकत नसे. विनायक खोटे बोलण्यात एक्सपर्ट झाला होता. त्याला कधी पकडले जात नसे. एकदा त्याने एका शेतकऱ्याकडून 25 रुपयांचे धान्य विकत घेतले. पण पैसे देताना म्हणाला, "मी फक्त 20 रुपये देऊ शकतो. घ्यायचे असेल तर घे." "पण साहेब, आपण 25 म्हणाला होता." "मी कधी म्हटले? तुझ्या कानांनी चुकीचे ऐकले असेल." शेतकऱ्याला काय करायचे कळेना. त्याने 20 रुपये घेतले. घरी आल्यावर सुमित्रा म्हणाली, "तुम्ही 20च दिलेत? 25 म्हणाला होता ना?" "हो, पण तो मान्य झाला." "कसा मान्य झाला? तुम्ही जबरदस्ती केली." विनायक रागाने म्हणाला, "मला सल्ला देऊ नकोस." विनायकाला एक मुलगा होता, मोहन, वय 8 वर्षे. एके दिवशी मोहनने शाळेत चुकून दुसऱ्याची पेन्सिल घेतली. घरी आल्यावर सुमित्राने पाहिली. "ही पेन्सिल कुठून आणलीस?" "आई, मी चुकून घेतली." "चल, उद्या परत करू." तेवढ्यात विनायक आला. "काय झाले?" सुमित्राने सांगितले. विनायक मोहनला म्हणाला, "ठेवून ठेव, परत करायची गरज नाही." "पण बाबा, ती माझी नाही." "कोणाला कळणार? ठेव." सुमित्रा भडकली. "काय सांगता तुम्ही मुलाला? खोटे शिकवता?" "मी खरे शिकवतो, जगात कसे जगायचे ते." "हे खरे नाही, हे चुकीचे आहे." पण विनायकाने ऐकले नाही. एके वर्षी पाऊस चांगला नाही आला. शेतकऱ्यांचे पीक खराब झाले. त्यांच्याकडे पैसे नव्हते. विनायकने या संधीचा फायदा घेतला. त्याने धान्य साठवून ठेवले, किंमत वाढेपर्यंत थांबला. किंमत दुप्पट झाली. गावात दुष्काळ पडला. लोक भुकेले होते. पण विनायकने तरीही धान्य विकले नाही. तो आणखी किंमत वाढण्याची वाट पाहत होता. सुमित्रा म्हणाली, "अहो, लोक भुकेले आहेत, धान्य द्या." "मी धंदा करतोय, लोकांची भीक मागायची संस्था नाही ही." "पण हे अमानुष आहे. व्यवसायात भावना नसतात." किंमत तिप्पट झाली. तेव्हा विनायकने धान्य विकायला सुरुवात केली. त्याने खूप नफा केला. पण गावातले अनेक लोक उपाशी पोटी राहिले. एक दिवस विनायकचा मित्र गोपाळ त्याच्याकडे आला. "विनायक, मला 75 रुपये उसने दे. माझ्या आईचे उपचार करायचे आहेत." विनायक म्हणाला, "घे 75 रुपये. 1 महिन्यात परत कर." गोपाळने घेतले, आईचे उपचार केले. महिनाभरात गोपाळ आला. "विनायक, 75 रुपये." विनायकने घेतले. मग म्हणाला, "फक्त 75? व्याज?" "कोणते व्याज? तू मित्र आहेस. तू व्याज घेणार नाहीस असे वाटले." "मित्र आहे तर काय? व्यवसाय आहे. आणखी 25 रुपये व्याज." गोपाळ हादरला. "पण विनायक, मी मित्र आहे." "मित्रतीत पैसे नसतात. द्यायचे असेल तर दे." गोपाळने जड मनाने आणखी 25 रुपये दिले. पण त्या दिवसापासून त्यांची मैत्री संपली. हळूहळू विनायकचे सगळे मित्र दूर गेले. कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. गावकरी म्हणायचे, "विनायक देशपांडे, खोटा माणूस, सावध राहा." पण विनायकला काळजी नव्हती. त्याला वाटायचे, मला पैसे हवेत, मित्र नाहीत. त्याचे धन वाढत होते, पण मन रिकामे होत होते. एक रात्र सुमित्रा म्हणाली, "अहो, तुम्ही पाहताय, तुमचा एकही मित्र नाही. कोणी तुमच्याशी बोलत नाही." "मला मित्रांची गरज नाही." "पण एकट्याने कसे?" "मला पैसे आहेत, ते पुरेसे आहेत." सुमित्रा दुःखी झाली. मोहन मोठा होत होता. तो बाबांचे खोटे पाहत होता. एके दिवशी त्याने विचारले, "बाबा, शाळेत शिक्षक म्हणतात नेहमी सत्य बोला, पण तुम्ही खोटे बोलता. कोण बरोबर आहे?" विनायक क्षणभर थांबला. मग म्हणाला, "बेटा, शाळेत एक गोष्ट शिकवतात, जगात दुसरी गोष्ट असते." "म्हणजे?" "जगात टिकायचे असेल तर खोटे बोलावे लागते."
मोहनचे मन गोंधळून गेले. बाबांचे ऐकावे की शिक्षकांचे? सुमित्राला आता सहन होत नव्हते. तिने विनायकला अंतिम वेळ सांगितले. अहो, एकतर तुम्ही बदला, नाहीतर मी आणि मोहन या घरात राहणार नाही. विनायक हसला. कुठे जाणार? तुझ्याकडे काय आहे? तुमच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे आत्मसन्मान आहे. जा तर खरे, पाहू कुठे जातेस. सुमित्रा खरोखरच मोहनला घेऊन माहेरी गेली. विनायक एकटा राहिला. त्याला वाटले काही फरक पडणार नाही. पण रात्री घर रिकामे वाटू लागले. शांतता भयानक वाटू लागली. 1 महिना गेला. विनायक पूर्णपणे एकटा होता. घरी कोणी नव्हते, मित्र नव्हते, बोलायला कोणी नव्हते. तो रात्री एकटा खात असे, रिकाम्या खोलीत. आवाज फक्त त्याचा स्वतःचा. त्याला जाणवू लागले, पैसे आहेत, पण कोणाशी शेअर करायचे? एके रात्री तो आजारी पडला. ताप आला. पाणी घ्यायला उठता येईना. तो रडू लागला. सुमित्रा, मोहन, कोणीतरी. पण कोणीच नव्हते. शेजाऱ्यांनाही कळले नाही, कारण त्याच्याशी कोणी बोलत नसे. सकाळी तो कसाबसा उठला, पाणी प्यायले, विचार केला, मी काय केले आहे? काही दिवसांनंतर विनायक बाजारात गेला. तिथे एक भाविक स्वामी समर्थांच्या कथा सांगत होता. तो सांगत होता, स्वामी समर्थ म्हणतात, सत्य म्हणजे धर्म, खोटे म्हणजे पाप. जो खोटे बोलतो तो स्वतःलाच फसवतो. विनायक हे ऐकत होता. भाविक पुढे म्हणाला, एक माणूस होता, तो खोटे बोलत होता. त्याला खूप पैसे झाले, पण शेवटी तो एकटा राहिला. मग त्याला समजले, पैसे काही नाहीत, प्रेम हवे. विनायकला धक्का बसला. ही कथा त्याच्यासारखीच होती. तो भाविकाजवळ गेला. भाऊ, स्वामी समर्थ कुठे आहेत? अक्कलकोटला. मी त्यांना भेटू शकतो? नक्कीच, कोणीही जाऊ शकतो. विनायक अक्कलकोटला निघाला. एकटाच. प्रवासात त्याला बरेच विचार आले. मी काय चुकीचे केले? काय एकटा पडलो? एका गावात त्याला एक म्हातारा भेटला. त्याने विनायकला विचारले, कुठे जाताय बेटा? अक्कलकोटला. का? मला मार्ग हरवला आहे. म्हाताळ्याने समजून घेतले. स्वामी समर्थ योग्य मार्ग दाखवतील, परंतु तू ऐकण्यास तयार असायला हवे. मी तयार आहे. अक्कलकोटला पोहोचला. मठात गेला. स्वामी समर्थांसमोर उभा राहिला. पायावर माथा ठेवला. स्वामीजींनी त्याच्याकडे पाहिले. एक लांब भेदक नजर. तू खूप खोटे बोललास, स्वामीजी म्हणाले. विनायक हादरला. त्यांना कसे कळले? हो महाराज, मी खोटे बोलतो. का? मला माहीत नाही, सवय झाली आहे. स्वामीजी म्हणाले, खोटे म्हणजे अंधार आहे, सत्य म्हणजे प्रकाश आहे. तू अंधारात आहेस. महाराज, मला प्रकाशात कसे यायचे? स्वामीजी कठोर स्वरात म्हणाले, विनायक, तू खूप पाप केलेस. महाराज, तू शेतकऱ्यांना फसवलेस. दुष्काळात लोक भुकेले होते, पण तू धान्य लपवून ठेवलेस. तुझ्या मित्राकडून व्याज घेतलेस. तुझ्या बायकोला, मुलाला सोडून दिलेस. विनायक रडू लागला. महाराज, माफ करा. मला माफी मागू नकोस. ज्यांना तू दुखावलेस त्यांची माफी माग. पण ते माझी माफी का करतील? स्वामीजी म्हणाले, कदाचित करणार नाहीत, पण तुझे कर्तव्य आहे माफी मागणे आणि नुकसान भरपाई करणे. मी काय करू? स्वामीजींनी सांगितले. पहिले, आजपासून खोटे बोलणे बंद. काहीही झाले तरी सत्य बोल. दुसरे, ज्या शेतकऱ्यांना तू फसवलेस त्यांना पैसे परत कर. तिसरे, गावात एक धान्य कोठार उघड. गरीब लोकांना मोफत धान्य दे. चौथे, तुझ्या बायकोकडे जा, क्षमा माग, तिला परत घेऊन ये. पाचवे, मोहनला खरे शिकव, खोटे नाही. सहावे, प्रत्येक रात्री विचार कर, आज मी खोटे बोललो का? का बोललो? पुढच्या वेळी कसे टाळायचे? परत येताना विनायक बदलला होता. त्याने ठरवले, आता फक्त सत्य बोलणार. रस्त्यात एका दुकानात तो थांबला. चहा घेतला. दुकानदाराने विचारले, भाऊ कुठे जाताय? पूर्वी विनायक काहीतरी खोटे सांगला असता. आता तो म्हणाला, घरी जातोय. स्वामी समर्थांच्या दर्शनातून येतोय. कसे होते दर्शन? चांगले. त्यांनी मला सत्य बोलायला शिकवले. काय चांगले? सगळ्यांनी सत्य बोलावे. विनायकला आनंद झाला. खरे बोलून किती शांती वाटते. गावी आल्यावर विनायकने सर्वात पहिले काम केले. ज्या शेतकऱ्यांना फसवले होते त्यांना पैसे परत केले. एका शेतकऱ्याकडे तो गेला.
मी तुला फसवले होते. हे घे तुझे पैसे. शेतकरी आश्चर्यचकित झाला. काय? मी चुकीचे केले. आता दुरुस्त करतो. पहिला शेतकरी घ्यायला तयार नव्हता. नाही भाऊ, गेली गोष्ट. नाही भाऊ, मला घ्यायला सांग, नाहीतर मला शांती मिळणार नाही. शेतकऱ्याने घेतले. रडू लागला. तुम्ही खूप बदललात. मग विनायक माहेरी गेला. सुमित्रा आणि मोहनला भेटायला. दार वाजवले. सुमित्राने उघडले. तुम्ही? काय हवे? विनायक गुडघे टेकला. मला माफ कर. मी खूप चुका केल्या. सुमित्रा गप्प राहिली. मी खोटा होतो, स्वार्थी होतो. तुला मोहनला दुःख दिले. आता बदललो आहे. कृपा करून परत ये. तुम्ही खरोखर बदललात? हो. स्वामी समर्थांनी मार्ग दाखवला. मोहन तिथे आला. बाबा? विनायकने त्याला मिठी मारली. बेटा, मला माफ कर. मी तुला चुकीचे शिकवले. बाबा, तुम्ही आता खरे बोलता? हो, नेहमी. सुमित्राचे डोळे भरून आले. मी येते. विनायकने गावात एक मोठे धान्य कोठार उघडले. गरीब लोकांना तो मोफत धान्य देऊ लागला. लोक आश्चर्यचकित झाले. हा तोच विनायक आहे का? पहिल्या दिवशी फार कमी लोक आले. त्यांना विश्वास बसत नव्हता. पण विनायकने सांगितलं, भाऊ भगिनींनो, मी खोटा होतो, चोर होतो. आता बदललो आहे. मला तुमची माफी पाहिजे आणि माझ्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. हळूहळू लोकांचा विश्वास वाढला. अधिकाधिक लोक येऊ लागले. विनायक आता मोहनला खरे शिकवू लागला. एके दिवशी मोहनने विचारलं, बाबा, शाळेत एका मुलाने माझी पेन्सिल चोरली. मी त्याची रबर चोरू का? विनायक म्हणाला, नाही, चोरी चुकीची आहे. पण त्याने माझी चोरली, म्हणून तू देखील चोरशील? दोन चुका एक बरोबर करू शकत नाहीत. मग काय करू? त्याला सांग, तू माझी पेन्सिल घेतली आहेस, परत दे. जर तुला पेन्सिल हवी असेल तर सांग, मी मदत करीन. मोहनने तसे केले. त्या मुलाने पेन्सिल परत केली आणि माफी मागितली. मोहनला समजलं, सत्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे आहे. 2 वर्षांनंतर विनायक संपूर्ण कुटुंबासह अक्कलकोटला गेला. स्वामीजींसमोर उभा राहिला. महाराज, मी परत आलो. स्वामीजींनी हसून विचारले, कसा आहेस? खूप चांगला महाराज. तुमच्या आशीर्वादाने मी बदललो. खोटे सोडले. सत्य बोलायला लागलो. आनंद झाला. आणि तुझ्या व्यवसायाचे काय? महाराज, व्यवसाय कमी झाला, पण मन शांत झाले. आधी खूप पैसे होते, पण एकटा होतो. आता कमी पैसे आहेत, पण कुटुंब आहे, मित्र आहेत, आत्मसन्मान आहे. स्वामीजी म्हणाले, हेच खरे धन आहे. मोहन पुढे आला आणि म्हणाला, महाराज, माझे बाबा खूप चांगले झाले आहेत. ते आता नेहमी खरे बोलतात. स्वामीजींनी मोहनच्या डोक्यावर हात ठेवला. तू देखील नेहमी सत्य बोल, तुझ्या बाबांसारखा. विनायक पुढील वर्षात गावाचा आदर्श नागरिक बनला. त्याचे धान्य कोठार चांगले चालले. अनेक गरीब कुटुंबांना तो मदत करत होता. त्याचे मित्र परत आले. गोपाळही परत आला. विनायकने त्याला मिठी मारली. मित्रा, मला माफ कर. गोपाळ म्हणाला, तू बदललास, हेच पुरे आहे. एके दिवशी एक तरुण व्यापारी विनायककडे आला. साहेब, मला व्यवसायात यशस्वी व्हायचे आहे. मार्गदर्शन करा. विनायक म्हणाला, यश हवे आहे तर नेहमी सत्य बोल, प्रामाणिक राहा. पण साहेब, असे केले तर नफा कमी होईल. होऊ दे, पण आत्मसन्मान राहील, झोप चांगली येईल आणि दीर्घकाळात तुझा व्यवसाय टिकेल, कारण लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील. तो तरुण हे ऐकून गेला. विनायक निघून गेला, पण त्याची कथा राहिली. कसा एक खोटा माणूस खऱ्या माणसात बदलू शकतो. विनायकच्या कथेतून मिळणारे धडे. 1. खोटे छोटे असो की मोठे, ते पाप आहे. ते आपल्याला आणि इतरांना दुखावते. 2. सत्य बोलणे सुरुवातीला कठीण वाटते, पण ते आपल्याला मजबूत करते. 3. पैसे हे सर्वस्व नाहीत. विनायककडे खूप पैसे होते, पण तो एकटा होता. नंतर कमी पैसे होते, पण कुटुंब आणि मित्र मिळाले. 4. आपण काय करतो ते मुले पाहतात आणि शिकतात. योग्य शिकवण देणे ही आपली जबाबदारी आहे. 5. विनायक 30 वर्ष खोटे बोलत होता, तरीही तो बदलला. कधीही उशीर नसतो. 6. चूक केली तर तिची भरपाई करायची, माफी मागायची आणि दुरुस्ती करायची. 7. प्रामाणिकपणाने जगल्यास आत्मसन्मान राहतो, हेच खरे धन आहे. सत्य बोलणे कठीण आहे, पण सत्य म्हणजे प्रकाश आहे. खोटे बोलणे सोपे आहे, पण खोटे म्हणजे अंधार आहे. प्रकाशात रहा, सत्य बोला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ की जय. समर्पण. सर्व त्या लोकांना ज्यांनी खोटेपणा सोडून सत्याचा मार्ग स्वीकारला आणि प्रामाणिक जीवन जगले.